नमस्कार, मी राजू मेत्री. महाराष्ट्र आपल्यामध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर वृत्तांत. मतदार मला निवडून देणार, सौ सपना प्रमोद भिसे. माजी आमदार प्रकाशराव आवाडे यांच्या निष्ठावंत कार्यकर्त्या, भाजप महिला मोर्चा पश्चिम मंडल इचलकरंजीच्या धडाडीच्या प्रभाग क्रमांक 14 मधून निवडणूक लढविणाऱ्या सौ सपना प्रमोद भिसे यांची महाराष्ट्र आपला न्यूजने घेतलेली मुलाखत. यावेळी सौ सपना भिसे म्हणाल्या की मतदार मला निवडून देणार असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. नमस्कार मॅडम, महाराष्ट्र आपला न्यूजमध्ये आपले स्वागत. मॅडम, आपलं नाव काय? नमस्कार, मी सपना प्रमोद भिसे, भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा अध्यक्ष आणि आता प्रभाग क्रमांक 14 मधून अधिकृत उमेदवार आहे. मॅडम, तुम्ही निवडणुकीला उभारण्याचा उद्देश काय आहे? निवडणुकीला उभारण्याचा उद्देश हाच आहे की माझ्याकडून जनतेची सेवा झाली पाहिजे आणि करायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे मी या निवडणुकीला रिंगणात उतरलेली आहे. यापूर्वी आपण सामाजिक कार्य किंवा नागरिकांच्यासाठी, मतदारांच्यासाठी काय कार्यक्रम उपक्रम राबवलेत का? हो, मी ह्याच्या आधी महिला सक्षमीकरण सबलीकरणासाठी मी काम केलेलं आहे. महिलांच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांच्या सोबत मी राहिलेली आहे. महिलांचे वेगवेगळे उपक्रम जसे की शिबिर असतील, आरोग्य शिबिर असतील, वेगवेगळे कलात्मक जे शिबिर घेता येतात त्यांच्या हाताला काम मिळावं यासाठी आपण पार्लरच्या कोर्सेसचं शिबिर 1 दिवसाचं किंवा मोत्यांच्या दागिन्याचे वगैरे बनवायचं शिबिर, शिलाईचं कामाचं शिबिर, असे वेगवेगळ्या शिबिरा थ्रू आपण महिलांच्या सबलीकरणासाठी आणि सक्षमीकरणासाठी उपक्रम राबवलेले आहेत. मॅडम, आपण सामाजिक कार्यात किती वर्ष आपण म्हणजे ही सेवा करत आहात? मी गेली 6 वर्ष झाले सामाजिक कार्यामध्ये आहे आणि फुल टाइम मी सामाजिक कार्यच करत आहे. दुसरं कुठलंही काम मी केलेलं नाही गेले 6 वर्षामध्ये आणि ह्याचीच दखल घेऊन या 6 वर्षामध्ये मला वेगवेगळे सामाजिक कार्यकर्ते म्हणून पुरस्कार देखील मिळालेले आहेत. मॅडम, माजी आमदार प्रकाशराव आवाडे हे तुम्ही त्यांचे निष्ठावंत कार्यकर्ते आहात. आपण भविष्यात महापौर होईल असं अपेक्षा आहे का आपली? नक्कीच तशी संधी मिळाली तर माझी अपेक्षा आहे, इच्छा आहे की मला ती संधी मिळाली तर मी नक्की होण्याचा प्रयत्न करेन. आणि हे फक्त अण्णांचंच नाही, हाळवणकर साहेब, प्रकाश अण्णा दोघांच्या माध्यमातून जर ही मला संधी मिळाली तर नक्की माझी इच्छा आहे. मॅडम, आता आपण निवडणुकीला सामोरे जात आहात, सगळं बरोबर आहे. मतदारांच्याकडून तुमचे म्हणजे काय तुम्हाला म्हणजे अपेक्षा काय, किंवा मतदारांनी तुम्हाला म्हणजे सहकार्य करतील असं तुम्हाला काय गॅरंटी आहे का? हो, नक्कीच आहे. मतदाराच्या माझ्या सोबत असेल अशी मला विश्वास आहे. कारण मतदारांच्या मनामध्ये मतदारांच्यापर्यंत मी पोहोचलेली आहे. त्यांना माहिती आहे, त्या लोकांनी माझं काम बघितलेलं आहे. त्यामुळं आणि मी मतदारांनाही आश्वासितही करते, जो आशीर्वाद त्यांनी आतापर्यंत मला दिलेला आहे, इथून पुढे येणाऱ्या 15 तारखेला पण तसाच आशीर्वाद मतदार माझ्या पाठीशी देतील आणि त्यांच्या ह्या आशीर्वादाला मी कुठंही निष्फळ होऊ देणार नाही. मी आतापर्यंत जशी काम करत आले तशीच इथून पुढे पण मी त्यांच्या सेवेसाठी नेहमी 24 तास तत्पर असेल, एवढं मी मतदारांना माझ्या आश्वासित करते. मॅडम, तुम्ही निवडून यावं, तुम्ही महापौर व्हावा असे महाराष्ट्र आपल्या न्यूजमधून अपेक्षा करतो आणि मुलाखत दिल्याबद्दल अभिनंदन. धन्यवाद.